ते शेवळाचं टोक आहे ना, हिरकणीचा बुरुज. ताई या, तुमच्यासाठी महत्वाचा विषय. हो का, आता दुःख येते पटकन या. समोर लाईटीचे 2 पोल आहेत ना, ते शेवळाचं टोक फिरलेलं दिसते का तुम्हाला? ते शेवळ फिरलेलं तर हिरकणी बुरुज आहे. ज्या मात्याने आपल्या बाळासाठी जीवाची पर्वा देखील न करता रायगड खाली उतरली, तोच पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज आहे. हिरकणी नावाची स्त्री रायगडावर रोज दूध विकण्यासाठी यायची. पण एक दिवशी कोजागिरी पूर्णच दिवस होता, रायगडावर दूध विकण्यासाठी आली. पण दूध विकता विकता त्याला सांजवळ टली. त्या लक्षामध्ये आलं नाही की किल्ल्याचा गेट बंद होणार आहे. समोर नगारखाना, त्या नगारखान्यावर नगारे वाजले की किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा बंद व्हायचा. तेव्हा त्या लक्षामध्ये आला आता किल्ल्याचा गेट बंद होणार आहे, आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल. आता आपण वरती अडकून राहतो. त्या ठिकाणी जातो तोपर्यंत गेट बंद झाला असतो. त्या ठिकाणी सांगोची कडा असं तरी विनंती करतोय की माझं लहान लेकरू खाली रडत असं, त्या दूध पाण्यासाठी म्हणा खाली जाऊ द्या. पण ते बोलतो रायगडाचा एकच नियम आहे, एकदा किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा बंद झाला तर वरती कोण येऊ शकत नाही आणि वरून कोण खाली जाऊ शकत नाही. तुला राहण्याची जेवणाची व्यवस्था करतो, पण तुला आज काय खाली सोडू शकत नाही. तू उद्या सकाळी ये, मी तुला खाली सोडण्यात येईल. त्या मातेला किल्ल्यावरती पाडतो. माता असते पुढे राहणार कशी काय, जेवत बसणार कशी काय. जशी जशी रात्र होते तशी बालाच्या रणाचे आवाज आपल्या कानावरती पडतात. ही माता वेळीपिशी होते. हा 100 एकरचा पडार फिरते, पश्चिम कडावर जाते, ह्या कडावरून खाली उतरते. अहो त्या मातेचं अंग खरचडलं होतं, काटे डोसलं होते. रक्ताच्या धाराने धारा लागत त्या अवस्थेमध्ये ती माई मौला आपल्या जाते, आपल्या तहणा बाला कुशीमध्ये घेते आणि माई ममतेने दूध असते. पहाटे गोष्ट सदैव समजते. राजे रात्रीच्या वेळेस स्त्री रायगडावरती पाठवली होती, पण स्त्री रायगड अजून खाली उतरली नाही. म्हणून 2 लोक किल्ल्यावर पाठवत, माता कुठं आहे का पहा. मग 2 लोक किल्ल्यावरती गेल्याच्या नंतर फक्त पश्चिम गडावरती माड सापडतं आणि चप्पल सापडते. मग 2 लोक घरी पडवतात, घरी गेले का पहा, घरी हिरा सापडते. आपल्या मांडीवरती बाळ घेऊन बसलेले असते. त्या मातेला किल्ल्यावरती घेऊन येतात. सदरेमध्ये चर्चा झाली असं, ही माता रायगड खाली उतरली, हिला शिक्षा आता मोठी होणार आहे. पण राजा होते हिरा, ज्या डोंगराने खाली उतरत मातेला डोंगर आम्हाला दाखव. आपल्या राजाला हिरा डोंगर दाखवते. डोंगर दाखवल्यानंतर आपल्या राजे काय माते डोंगर तर आम्हाला दाखवला, पण खाली कशी उतरली हे आम्हाला प्रत्यक्ष बघायचं आहे. पण त्यावेळेस ती माता आपल्या राजाला काय सांगते, अहो राजे रात्री उतरली, एका बाळाची आई होती. त्यावेळेस तिला हा डोंगर दिसत होता राजे. त्यावेळेस फक्त तिचं बाळ दिसत होतं. आता ही मी हिरा आहे, मी राजे डोंगर खाली कशी काय होतो. राजे त्यावेळेस हिरोजी हा कडा तासा कला तडबंदी बांधा, बुरुज बांधा. बुरुजाला नाव द्या हिरकणीचा बुरुज, कारण रायगड तुमचा बेल्याकाने बुलंद झालेला नाहीये. ह्या मातेने दाखवून दिलंय की एक स्त्री खाली उतरू शकतो, एखादा गड ठिकाणी सोडू शकतो. म्हणून कडा तासा आणि कडा नाव द्या हिरकणीचा बुरुज. म्हणून कडा नाव पुढे हिरकणीचा बुरुज. सदरेमध्ये अंतर 4.5 मान सन्मान देतं. कडेवरती बाळ असतं, त्या बाळाला असत की वा बा दरा हे आईचं होतं, ते मोठं आमच्या राज्यामध्ये सामील अशी त्या मातेचं स्टोरी हिरकणी. तो समोरचा बुरुज हिरकणीचा कडा. या समोरच्या 2 इमारती, याला इतिहासामध्ये मनोरम विजयस्तंभ. या इमारता काळामध्ये